महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर। महाराष्ट्राची हास्य जत्रामध्ये सादर होणारा विनोद आणि माननीय गडकरी साहेब यांच्यात एक साम्य आहे। दोघांच्याही ओठात एक आणि पोटात एक असं कधीच नसतं। हास्य जत्रेमधला विनोद आणि गडकरी साहेब दोघंही निर्मळ। आज नागपुरात आलोय आणि गडकरी साहेबांची गप्पा झाल्या नाहीत असं होऊच शकत नाही। साहेब तुमच्याशी 2 मिनिटं गप्पा मारतो, तुमची परवानगी असेल तर। जोरदार टाळ्या गडकरी साहेबांसाठी। नमस्कार सर। नमस्कार नमस्कार साहेब, आम्ही तुम्हाला खूप साधे सोपे प्रश्न विचारणार आहोत, त्याची तुम्हाला उत्तरं द्यायची आहेत। पहिला प्रश्न आहे, नागपूरमधील 3 प्रसिद्ध खाद्यपदार्थ। सांबार वडी, संत्रा बर्फी आणि सावजीचं मटण। वाह, जोरदार टाळ्या। आमच्यासारखं नाही, पूर्ण म्हणलं की फक्त बाकरवडी असं नाही। नागपूरमधली 3 प्रसिद्ध ऐतिहासिक स्थळं। एक आहे फुटाळा, दुसरा आहे शुक्रवार तलाव, त्याला गांधीसागर म्हणतात, आणि तिसरा आहे बर्डीचा किल्ला, जो ऐतिहासिक किल्ला आहे। वाह वाह। सर, तुमचं नागपूरचं प्रेम अख्खी जनता जाणू नये, पण आता मी तुम्हाला एका व्यक्तीबद्दल प्रश्न विचारणार आहे। त्यावरून कळेल की तुमचं नागपूरवर जास्त प्रेम आहे का त्या व्यक्तीवर। मला सांगा सर, तुमच्या सौंचा आवडता पदार्थ कोणता? सौंचा आवडता पदार्थ कोणता माहित नाही, पण माझे आवडते पदार्थ ती तयार करते हे मात्र। तुमच्या सौंच्या पहिल्या वर्ग शिक्षिका कोण होत्या? त्यांचं नाव आठवत आहे का किंवा माहिती आहे का? नाही, माझ्या लक्षात नाही। तुम्हाला माहिती आहे त्यांच्या पहिल्या वर्ग शिक्षिका कोण होत्या? माझ्या वर्ग शिक्षिका होत्या देशपांडे म्हणून बाई। वाह। सर, आता आम्ही तुम्हाला काही फळांची नावं सांगणार आहोत। ते फळ ऐकल्यावरती तुमच्या डोळ्यासमोर कुठली राजकीय व्यक्ती येते ते तुम्हाला सांगायचं। सगळ्यांनी नीट ऐका। सर, पहिलं फळ आहे फणस। फणस जसं वरतून कडक असतं पण आतून त्याच्यात फार सुंदर असतं। मला असंच व्यक्तिमत्व बाळासाहेब ठाकरेंचं आहे। वा 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 वा। तर दुसरं फळ आहे आंबा। आंब्यासारखं कोण वाटतं तुम्हाला? फळांचा राजा आहे। आंबा फळाचा राजा, ही गोष्ट खरी आहे, पण राजकारणात अजून आंब्यासारखं कोणी भेटलाच नाही। वा वा। पुढचं फळ आहे नागपूरचं सुप्रसिद्ध संत्र। संत्र्याची साल कडू असते पण संत्र्याची फोड मात्र गोड असते। नागपूरचा माणूस हा तसाच आहे। संपूर्ण नागपूरच्या माणसाला साहेबांनी उपमा दिली। एकदा स्वतःसाठी जोरदार टाळ्या वाजवा। सर, आणि आता शेवटचं फळ स्ट्रॉबेरी। स्ट्रॉबेरी सारखं व्यक्तिमत्व, स्ट्रॉबेरीची तुलना करण्यासारखं माझ्या लक्षात नाही असं। हरकत नाही साहेब, तुम्ही एवढा वेळात वेळ काढून हा एवढा मोठा घाट घातलात, त्याला जवळजवळ तुम्ही रोज उपस्थिती लावताय, मधल्या वेळात जाऊन तुमची कामंही करताय, दिल्लीला पण जाताय, परत इकडे येत आहे। इतक्या व्यस्ततेतून तुम्ही आज आम्हाला एवढा वेळ दिला, त्याबद्दल मनपूर्वक तुमचे आभार मानतो। आणि जाता जाता एवढंच विचारतो की आमचा हा कार्यक्रम महाराष्ट्राची हास्य जत्रा, त्याबद्दल आपलं काय मत आहे? आपल्याला कसा वाटतो कार्यक्रम? मी रात्री 10-10:30ला घरी आल्यानंतर टी व्ही बघतो, साधारणतः 10 ते 12 वाजेपर्यंत, आणि हमखास तुमचा कार्यक्रम बघतो, कारण बाहेरच्या अनेक गोष्टी, टेन्शन, सुख दुःख विसरून निव्वळ मराठी मनाला आनंद देणारा असा कार्यक्रम आहे। त्यामुळे आम्हाला सगळ्यांना आवडतो। तुमचं खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा। धन्यवाद साहेब। खूप मनपूर्वक धन्यवाद सर। धन्यवाद वहिनी। खूप उत्स्फूर्त आणि प्रामाणिक उत्तर दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। खूप खूप धन्यवाद मॅम।